प्रेमात अडसर ठरणाऱ्या डॉक्टरवर कोयत्याने हल्ला केल्याच्या आरोपातून माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। तब्बल 11 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे। यात घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 7 नोव्हेंबर 2013 रोजी फिर्यादी डॉक्टर फारुक नजीर महागामी राहणार सोलापूर हे त्यांचे बसवनगर येथील दवाखाना बंद करून विजापूर सोलापूर रोडने सोलापूरच्या दिशेने येत असताना रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास देशमुख वस्तीजवळ आले असताना पाठीमागून एका दुचाकी मोटारसायकलवर माजी नगरसेवक गाझी जहागीरदार व इतर दोघे यांनी फिर्यादीला अडवून त्यास तू माझ्या प्रेम प्रकरणामध्ये का येतो असा जाब विचारत हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करून त्यास गंभीर जखमी करून त्यांना बाजूस असलेल्या झुडपामध्ये फेकून निघून गेले होते। त्यानंतर फिर्यादी यांनी मोबाईलवरून सदरची घटना त्यांच्या बंधूंना कळवून व पुढील उपचाराकरिता दवाखान्यामध्ये जाऊन त्यानंतर मंद्रुप पोलीस स्टेशन येथे माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांच्या विरुद्ध व त्यांच्या 2 साथीदारांच्या विरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी सोलापूर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती R.K. जंगम यांच्या कोर्टामध्ये झाली। प्रस्तुत खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या तर्फे फिर्यादी पंच, फिर्यादीला जखमीला तपासणारे डॉक्टर, तपासी अधिकारी असे एकूण 5 साथीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले होते। सदर खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आरोपी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांच्या वतीने युक्तिवाद करत असताना ॲडव्होकेट रियाज शेख यांनी आरोपी विरुद्ध खोटी केस केलेली आहे। कोणताही नेत्र साक्षीदार मिळून आलेला नाही। तपासामध्ये घटनास्थळ पंचनामामध्ये व फिर्यादी जबाबामध्ये तफावत आहे। फिर्याद उशिराने दाखल झालेली आहे। आरोपीचे प्रेमसंबंध असल्याचे सबळ पुरावे निर्माण कोर्टामध्ये सादर करण्यात आलेले आहे। साथीदारांनी त्यांच्या साक्षीमध्ये दिलेला जबाब हा विसंगती निर्माण करतो व घटना घडल्याबाबत संशय निर्माण करणारा आहे। घडलेल्या घटनेबाबत स्पष्ट पुरावा आरोपीनेच मारल्याचे दिसून येत नसल्याने आरोपीस निर्दोष मुक्तता करावी असा युक्तिवाद केला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती R.K. जंगम यांनी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांना सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केले। सदर खटल्यामध्ये आरोपी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांच्यातर्फे ॲडव्होकेट रियाज शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट माधुरी पाटील यांनी काम पाहिले।